पुण्याच्या खराडी परिसरामध्ये नदीपात्रात आढळला तरुणीचा मृतदेह. तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना. खुनाची कारण अस्पष्ट. पुणे पोलिसांकडून तपास सुरू. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल. काही अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई. महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी. तर मुघलांनी केला तो अवमान सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला, राऊतांचा हल्लाबोल. निलेश राणे, सतेज पाटील आणि दीपक केसरकरांकडून राजकोट किल्ल्यावरती पाहणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींचा संताप. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनोज जरांगे आक्रमक. सरकारला 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत. कर्जमुक्ती न झाल्यास सरकार विरोधात मतदान करा, जरांगेंचं आवाहन. राज्यासह देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. मथुरा आणि द्वारकेमधील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. साई मंदिरातही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहामध्ये साजरी. मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरामध्ये अनेक गोविंदा मंडळांकडून दहीहंड्यांचं आयोजन. राज्यभर घुमणार ढाकूमाकूमचा ताल. जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या समितीची आज पहिली बैठक. माड आणि IMAच्या संपानंतर सुप्रीम कोर्टाकडून समिती स्थापन. सुरक्षेच्या मुद्द्यावरनं डॉक्टर आक्रमक. पेसा भरतीसाठीचं आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता. आदिवासी खासदार आणि आमदार एकत्र येण्याचीही शक्यता. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी.